1402 नंदादेवी एक्सप्रेस, तरी पूर्ण AC एक्सप्रेस असा आणि आपला डबो असा B4. तर या ठिकाणी आपण आता जातो. आपल्यासोबत असा शिवम, त्याच्यानंतर अभि, प्रणय आणि सर्वेश. चला आपण 5 जणांचा प्रवास करणार आहोत ट्रेनमधून. नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटककर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मागच्या संपूर्ण भागात मी बघितलं की आपण बद्रीनाथ, तुंगनाथ आणि केदारनाथ तर या ठिकाणी आपण दर्शन घेतला आणि आता आपलं परतीचा प्रवासाचा देखील व्हिडिओ झाला. तर आपण हरिद्वारपर्यंत गेलेलो. काही वेळा काय होता की आपण हरिद्वारला म्हणजे आपण जाताना योगनगरी ऋषिकेश एक्सप्रेसने मडगाव किंवा रत्नागिरीवरून आपण डायरेक्ट हरिद्वारला येतो. पण आपला केदारनाथ बद्रीनाथचा प्लॅन करून झाल्यानंतर तीच ट्रेन आपल्या परत रिटर्न भेटत नाही, एक आठवडं परत जाता. त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन असतं की आपल्या इथून हजरत निजामुद्दीन परत जायचं लागतं आणि तिकडून मग आपल्याकडे जाणारी जी राजधानी एक्सप्रेस असतात किंवा केरळा संपर्क क्रांती, गोवा संपर्क क्रांती, मंगला एक्सप्रेस, तर ह्या एक्सप्रेसने आपण कणकवली पर्यंत जाऊ शकतो. कणकवली रत्नागिरीपर्यंत आपण जाऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्योच प्रवास एन्जॉय करणार आहोत. तर आता मी असं हरिद्वार स्टेशनला आणि इकडून आपली ट्रेन असा नंदादेवी एक्सप्रेस 12402. तर ही पूर्ण AC एक्सप्रेस असा आणि 12 वाजता हरिद्वारला येतं आणि इकडून आपण सकाळी 4:30 वाजता हजरत निजामुद्दीनला पोचलो. तर आपण सकाळी 3:30 वाजता 4:30 वाजता आपण केदारनाथवरून निघालेलो. पूर्ण ट्रेक करून सोनप्रयागला येलो. सोनप्रयागवरून 11:30 वाजता निघालो. ते 10:30 वाजता आपण हरिद्वारला येलो. तर इकडे आता फ्रेश होऊन जेवून आपण आता ट्रेन प्लॅटफॉर्मवर येलो. तर 1 नंबर हरिद्वारला 1 नंबर प्लॅटफॉर्मवर ही ट्रेन लागतात, देहरादून कोटा एक्सप्रेस. तर नंदादेवी एक्सप्रेस म्हणून याचं नाव असा. तर ही ट्रेन तुम्ही पकडू शकता आणि ACचं आमका तिकीट साधारण 650 रुपये पडला. ऑन टाईम इले आपली ट्रेन 12:04 वेळ असा आणि आपली ट्रेन दिलेली आणि पूर्ण AC एक्सप्रेस असा. ही नवीन LHB कोच नंदादेवी एक्सप्रेस देहरादून ते कोटा. चला आपलं असा B4 डबो. तर एका फर्स्ट AC, त्याच्यानंतर सेकंड AC आणि थर्ड AC असे 3 टाईपचे कोच असतात. 4:45 वाजल्यात आणि आपण इला हजरत निजामुद्दीन दिल्ली. तर मस्त झोप लागली, 2-2.5 तास तरी झोपलो चांगले. तर आता इथून असं आपली पुढची ट्रेन चंदीगड मडगाव. तर ती असा 4 नंबरवरून इकडे आता ही लागल्या 1 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी. जवळपास आमका 2 तास हैसर थांबायचा असा, त्यामुळे आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता जरा बाहेर फिरायला येतो. कारण इकडून आता आपण इलो 4:45 वाजता हजरत निजामुद्दीनला आणि 6:30 वाजता आपली दुसरी ट्रेन आहे. इकडून आपण एक्झिट करूया आणि मस्त जरा बाहेरचं परिसर फिरायला येऊया. तर मी आणि पण चाललो बाहेर. तर इकडून जाऊया एक्झिट. हे तसं भारी आहे म्हणजे स्टेशन. तर हजरत निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेर इलो आणि इकडे मोठा स्टेशन असा, पार्किंग वगैरे खूप मोठा. पण या ठिकाणी खाऊ कायच नाही. आम्ही एवढं सगळं फिरतो इकडे. एक्झिट गेट पण खूप लांब आहे. लास्ट टाइम पण आपला नाश्ता नाही मिळालेलो पण इकडे. चल परत जाऊया प्लॅटफॉर्मला, चाय बिस्किटच खाऊया एकत्र. चल. नुसते ट्याव करतात, नुसते ट्याव. होय आतमध्ये चाय नाही मिळत. काय बोलतं? चल नाही तकडच्या कोपऱ्यात जाऊन येऊया ना. नाहीतरी काय कामधंदो काय नाही, बसन वडी काढूचेच असत. हो भारी स्टेशन आहे ना पुढं. सेम आपली आता स्टेशन कोकण रेल्वेवरचे हे केले आहेत ना, तसं तिकडे पण. हा नाव बदलू का आपण? ह्या देऊया, एक अर्ज देऊया नाव बदलूचं. इकडे सगळे पूर्ण बोर्ड लावलेले असतात म्हणजे कोणती ट्रेन येतात ती. बाकी फुल मोठा स्टेशन असा. चाय बरी अरे दिल्लीची, ठीक आहे. 10 रुपयाची चाय. आणि पूर्ण सगळ्या स्टेशनवर नुसते ट्रेन लागलेले असतात. आणि आपल्याकडे येणारे आता राजधानी एक्सप्रेस आणि मंगला एक्सप्रेस. तर आता थोड्या वेळात निघतले येते. मंगलाचा टाईम 5:30 वाजता मकोटा तिकडे लागली असा ती आणि राजधानी असा 6:15 वाजता आणि आपली असा 6:30 वाजता ट्रेन. तर आपल्या ट्रेनचं चार्ट लागलो इकडे. हो याचं B1 असा 12450. तर
चंदीगड ते मडगाव गोवा संपर्क क्रांती आणि ही असा निजामुद्दीन हजरत निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेस ती 6:16 असा एकाच प्लॅटफॉर्मवर असं. चला इकडे खाली उतरूया, इकडे जाऊया ना. प्लॅटफॉर्म नंबर 4वर इलो आणि 22414 मडगाव राजधानी एक्सप्रेस तर ही लागली असा इकडे. ही पण आपल्याकडेच जातली. या ट्रेनचा तिकीट थोडासा महाग असा मग 3000 रुपये होता. तर त्यामुळे आपण डायरेक्ट आपली रेग्युलरची तिकीट थर्ड एसीची साधारण 2600 रुपये तर ती काढली आहे. शिवम चला आता एवढं प्लॅन झालो आता इकडेच चला रत्नागिरीत चला. चला रत्नागिरी होय. अभि एवढं आता प्लॅन केलो बघ. तुंगनाथ केला, केदारनाथ केला. येतालाच कधी नक्की पण कधी पण याच्यात तेव्हा नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही पण त्या साईडला येणार अकोला किंवा शेगावला तेव्हा कॉन्टॅक्ट करू. होय भेटू परत आपण. खूप मस्त वाटलं तुमच्यासोबतचा प्रवास अभि. थँक्यू. आपण सगळे एकत्र होतो म्हणून मजा येईल या. होय हा पण ते 2 मेंबर म्हणजे आपल्याक परवडलेच नसते. हे 2 मेंबर तरी परवडले आपल्याक. हा मंगू आणि भूपेश दादा. पण आमची जी कमी होती ना मंगेशची ती पण्यान भरून काढल्या ना. पण्या काय म्हणतो तू जाते यांच्यासोबत आता एवढे तुमची आता टीम नक्कीच येतल येतल. मग हा नेक्सॉन नवीन शार्प 6:16 राजधानी एक्सप्रेस इथून निघाली एकदम ऑन टाइम. काहीच एकदम एका सेकंदाचा फरक नाही. राजधानी एक्सप्रेस आपल्या भारतातले सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन टू मडगाव 12450 चंदीगड टू मडगाव संपर्क क्रांती एक्सप्रेस. आपली ट्रेन आता येतात थोड्या वेळात जवळपास 25 ते 30 मिनटं लेट. आता बघूया आपल्या पुढे काय होतं आता लेट होता की ऑन टाइम चालतात ती. आणि होय तर आपला प्रवास आता फायनली सुरू होता. तर पुन्हा एकदा मंडळींचे खूप आभार. ट्रेनमध्ये आमका येतलेच म्हणा सोडू कत. होय मस्तच मस्त. आणि तुमच्यामुळे पण आमका चांगला वाटला. म्हणजे 3 जण आमका तेवढा पॉसिबल नाही झाला असता पण 5 जणांचा ग्रुप असल्यामुळे हा प्रणय दादा सागवेकर. ओके याचा आता शाल श्रीफळ देऊन सत्कार करा. भुसावळ गाडी नंबर काय तुमचं? नारळ नाही यार. अरे बाहेर ना घेऊ का तो नारळ वाय 30-40 रुपये. तो मगाशी गेलेला स्टेशनच्या बाहेर. चला आपली ट्रेन येतं आता. इकडून येतली आहे ट्रेन काय ना. ओके अकडनं येतली ट्रेन. अभि अजून पण विचार कर येतं की नाही सांग रत्नागिरी. बघ आतापर्यंत एवढे आपले प्लॅन झाले अजून पण तुझ्याकडे वेळ. काय एक माझ्याकडे होते. एक माझ्याकडे ठेव. नाही माझ्याकडे असं ही बघ बॉटल पाण्याची ठेव. आता एकाच पिशवी जड होतली. चला आपण फायनली आता निघतो. आपलं डबो लागलो पुढे. पुढे नाही पाठीमागे ना. आपली ट्रेन इकडून येतली. चला अभि सगळ्यांका भेटान घ्यावा रे. चला भेटू परत. चला शिवम बाबा भेटू परत. आमच्याकडे येलास तर नक्की भेटा. आम्ही तुमच्याकडे येलो की तुमका नक्की भेटतलं. होय चला होय हो. भेटान रडा बिडा काहीतरी वाईट जरा. ओके
साऱ्या मेमरीज घेऊन चाललोय आम्ही. मळके कपडे, मळके शूज आणि नवीन मित्र. होय, या सगळ्या आठवणी घेऊन आपण आता पुन्हा परतीच्या प्रवासाक निघालो. आणि ही ट्रिप नाही, यात्रा अनबिलिव्हेबल आहे. अनबिलिव्हेबल खरोखर. म्हणजे एक्सपेक्टच केला नव्हता ना सर्व की एवढं आपलं प्लॅन होत असो, एवढं आपण सगळं मॅनेज करू. हो, अरे लोकल. तर आपली ट्रेन इली असा आणि आपल्या परतीच्या प्रवासाक आता सुरुवात झालेली असा. जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा खरोखर एवढं वाटलं नव्हतं की आम्ही एवढं सगळं प्रवास करून येऊ पुन्हा, कारण खूप बिझी शेड्यूल होता आणि टाईम टू टाईम सगळा शेड्यूल होता. पण महादेवांच्या कृपेने सगळा व्यवस्थित झाला, काहीच प्रॉब्लेम नाही. अडथळे इले पण त्याच्यातनं बाहेर पडलो. चला, आपली ट्रेन इली आहे गाझियाबाद. वॅप 7 इंजिन असा गाझियाबाद लोको शेड. चंदीगड, मडगाव, एर्नाकुलमला जाता का हे पुढे? तर LHB कोच असत एका, हे पुढे असतात ते जनरल, आणि जनरल नंतर मग वाटतं AC असतं येणारे ना. AC नाही, स्लीपरच जनरल नंतर. दोन जनरल. त्याच्यानंतर आता इकडे स्लीपर चालू होतात. S1. अरे अजिबात नाही. काल आम्ही ही ट्रेन पकडूसाठी किती म्हणजे नुसते पळत होतो नॉनस्टॉप. आपण केदारनाथ ट्रेक मारली, फक्त 2च हॉल्ट घेतले, ते पण शेवटच्या टप्प्यात जरा हे झाला म्हणून. तर हे बघा, या ट्रेनला पॅन्ट्री पण असा. तर आपल्या ट्रेनमध्येच जेवणाची व्यवस्था होतली. आता जेवणाची चव कशी आहे ती आतमध्ये गेल्यावर कळत, कारण इकडून आता इकडून आता डायरेक्ट आपलं नेक्स्ट हॉल्ट असा तो कोटा असा. 450 किलोमीटर रतलाम, मध्य प्रदेश. आणि होय, म्हणजे इथून आता आपण निघालो होते डायरेक्ट 11:30 वाजता हॉल्ट करतलो. M1 आणि हे का थर्ड AC इकॉनॉमी पण असत. आणि आपलं असा पाठीमागे B1 येतली काय रे पुढे. चला, B1 आपलं कोच. तर इकडून आपले 15-16 नंबर आणि 9 नंबर सीट असा. चला, याच्या जवळच असत. आणि आपण बुक करताना साईड लोअर साईड अपरच करतो बुक, जेणेकरून मस्त व्ह्यू बघू मिळता. तर चला, लगेच 2-3 मिनिटाच्या हॉल्ट नंतर आपली ट्रेन हजरत निजामुद्दीनवरून निघाली असा. आणि इकडून आता डायरेक्ट हॉल्ट असा तो आपलो कोटा. चला मंडळी, अभि, शिवम, चला. तर आपले मित्र, त्यांची 8:30 वाजता ट्रेन आहे आणि आपली ट्रेन आता 7:30 साधारण 7 वाजता निघाली आहे. 7:30चा टाइम होतो, 7 वाजता निघाली आहे. 8 वाजल्यात आणि आपण नाश्ता मागवला पॅन्ट्री मधलो. या ठिकाणी पोहे इल्यात 50 रुपये आणि आलू पराठा पण 50 रुपये. पोहे चांगले दिसतात ना, पण बघ चांगले तर दिसतात. ओके ना, म्हणजे सर्वच खाऊ शकता. तर ग्रीन सिग्नल देऊ शकता. पराठे जरा डेंजर दिसतात. आणि पराठ्यासोबत आपल्याला मिळाला लोणचा. अरे पोह्यासोबत केचप कोण खाता? 9 वाजले असत आणि आता पुढचं स्टेशन कोटा जवळपास 300 किलोमीटर असा. तर 11:30 वाजता येत. तोपर्यंत आपण आराम करूया. तर आपल्या एक थर्ड AC मध्ये नेहमीच या ठिकाणी उशी मिळतात, त्याचा कवर वगैरे असा. त्याच्यानंतर अशी बेडशीट मिळतात आणि ब्लँकेट. तर क्लीन असत, चांगली नवीनच आमका मिळाली आहेत. आणि वॉशरूम पण क्लीन होते. आणि ते म्हणजे साधारण स्टेशनवर किंवा काही म्हणजे काही इंटरव्हल नंतर ते क्लीन करत असतात. पॅसेजमध्ये पण पूर्ण क्लिनिंग चालू असतात. त्याचसोबत जे तिकडे म्हणजे आपले कचराकुंडी वगैरे डस्टबिन ठेवलेले असतात तर ते पण क्लीन करत असतात. आता ते क्लीन करताना डायरेक्ट ट्रेनच्या बाहेर ट्रॅकवर फेकतात, ती गोष्ट वेगळी, ती आम्ही स्वतः बघितला. त्यामुळे प्रॉपर तसं म्हणता येणार नाही की एवढे चांगले स्वच्छता इंडियन रेल्वे करता म्हणून.
आपण आता आराम करतो, कारण पुढचं स्टेशन लय लांब असं 11:30 वाजता येताला. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जेव घेऊ. पॅन्ट्री कार असल्यामुळे काय ऑनलाईन वगैरे ऑर्डर द्यायची गरज नाही. पोहे चांगले होते, चहा पण चांगली होती. आणि मग वाटतं या पॅन्ट्री कारमध्ये IRCTC कदाचित सर्व्हिस देतात, त्याच्यामुळे फूड क्वालिटी चांगली असा आणि रेट पण तसे व्यवस्थित असतात. 50 रुपयात पोहे ठीक होती क्वांटिटी, आणि चहा पण 10 रुपयात चांगली होती. 20 रुपये होती, सॉरी 20 रुपयात चांगली चहा होती, 10 रुपयाच्या 25 चायपेक्षा. तर आपले 3 सीट असतात, एक म्हणजे ही 15 आणि 16. त्याच्यानंतर इकडे असा 9 नंबर सीट. तर तिकडे पनो झोपला आणि इकडे साईड अपरवर असं सर्व. तर बॅग वगैरे आपण इकडे ठेवली, त्याचं सामान पण आपण इकडे आपला सगळा ठेवला खाली. आपण बुक करताना नेहमी साईड लोअर साईड अप्पर आणि इकडचे जे सीट असतात ते कोणत्याही प्रकार येतात, त्यासारखे आपण काय सीट सिलेक्शन करत नाही कधी. आपण आता पोचलो कोटा जंक्शनला. तर 11:10ची वेळ होती आणि 12 वाजता आपण या ठिकाणी पोचलो. जवळपास 44 मिनटं म्हणजे पाऊण तास लेट आपली ट्रेन चालली आहे. हजरत निजामुद्दीन स्टेशनला आपली ट्रेन जवळपास 20 मिनटं लेट होती आणि कोटा जंक्शनला जवळपास 450 किलोमीटर पार करून आपली ट्रेन ती पाऊण तास लेट चाललेली आहे. तर ते इथून आपला नेक्स्ट हॉल्ट असा तो रतलाम. तर तो असा मध्य प्रदेशमध्ये आणि आत्ता आपण असावं राजस्थानमध्ये. तर दिल्ली नंतर राजस्थान आणि नंतर मध्य प्रदेश. तर असं आपण डायरेक्ट आपले 3 हॉल्ट असत, ते 3 राज्यात असत. आणि ऊन तर इकडे भयंकर भयंकर रखरखता नुसता. आपण जिकडे उत्तराखंडमध्ये होतो तिकडे एकदम थंड वातावरण होता, इकडे ऊन. आणि आता आपण महाराष्ट्रात एंट्री करणार आहोत तर तिकडे खूप जोरदार असो पाऊस सुरू असा. चला इकडे आता आपलं एक जेवणाचं हॉल्ट, तर आपलं जेवण पण आहे थोड्या वेळात. आम्ही मागवलेली व्हेज बिर्याणी, पण या काय दिल्या ना काय दिल्या ना काय कळत नाही. सोबत होय फसवल्याने काहीतरी दिल्याने पातळ सांबार टाकून कसला तरी कोबी आणि टोमॅटो आणि परत बी दिसता. पॅन्ट्री काय बरोबर नाही वाटलं. IRCTCचं असत तर चांगला. चाय चांगली होती, पोहे चांगले होते, म्हणून म्हटलं इकडे मागूया. आणि कोटा जंक्शनला आपण काय नाही म्हणजे आजूबाजू काही हेच नाहीत दुकानं. आणि आता आमची काच पण एवढी धुरकट आणि पूर्ण फुटलेली असं. जाताना पण काच ब्लर होती आणि आता पण ब्लर आहे पूर्ण. जोरात विजा कडाडतात आणि धुळीचे लोटच्या लोट उठले. एवढा जोरात वादळलेला असा भयंकर. आणि आपल्या ट्रेनने पण स्पीड कमी केलं ना, ते बघा पूर्ण विजा कडाडतात. ट्रेन मग अशी फुल स्पीडला होती, आता ट्रेनचा स्पीड पण खूप कमी झाला. आणि फायनली
पावसाक सुरुवात झालीच. पहिलो पाऊस असतो मला वाटतं इकडे, कारण पूर्ण इकडे सगळा रखरखता ऊन होता. काय चाललं बघा बारक्याचा, आपल्याकडचीच असत वसईक जाणारी. कलाकार कंपनी आहे ना. सलग 7 दिवस आमची झोप 3 ते 4 तासाची होत होती. तर आता आज झोप जरा पूर्ण झाली, म्हणजे सकाळी ट्रेनमध्ये बसल्यानंतर आणि आता दुपारी जेवल्यानंतर जी आता 4-4 तास झोप झाली, आता जरा बरा वाटतं. नाहीतर जवळपास आपण हरिद्वारला नाही, होय हरिद्वारला पोचल्यापासूनच आम्ही होय रात्री काय झोप नाही, रात्री पण काय झोप चुकली नाही. हो 6:30 वाजल्यात आणि आपण पोचलो वडोदरा जंक्शनला. ऑन टाइम चालली असा आपली गाडी. आणि ही असा आपली सीट. सर्वेश गायब बाकी तरी. तर आपण आता ऑनलाईन जेवण मागवतो सुरतला, कारण याच्यानंतर आपलं हॉल्ट असा सुरतला 8 वाजता. तर थोडे जरा बाहेर येलो आता, मस्त आहे की झोप काढली, पाय मोकळे करूसाठी येलो इकडे. सुरतला वडोदरा प्लॅटफॉर्म नंबर 1 वर गाडी लागतं आपली, चंदीगड टू मडगाव संपर्क क्रांती एक्सप्रेस. हे खूप मोठा स्टेशन आहे वडोदरा. भरपूर वेळा आतापर्यंत आपण इकडून ट्रॅव्हल केलो आणि खूप माणसं चढतात, खूप माणसं उतरतात. ट्रेन पण जवळपास 250-300च्या आसपास या ठिकाणी येतात. खूप मोठा स्टेशन आहे. इकडे आम्ही दुकान शोधतो फळाचं वगैरे, पण खरंच काय दुकान नाही इकडे. ह्या असा आणि पोनो पण पुढनं फिरा निलो तकडे असत काय पुढे जायला. काय वेंडी स्टेशन आहे या, एक नंबर. आता बघूया सुरतला तर डिलिव्हर ऑनलाईनच करूया. सुरतला काय पर्याय नाही दुसरं. इकडे बघ ह्या दुकानात सर काहीच नाही फळा वगैरे. हे दुपार वडापाव काय खात्याला मॅड झालं काय. बघूया चल सुरतला बघूया. आता सर्वेश्वर डिपेंड सर्व काय आता करीत कठीण आहे ना काम. दिल्लीक पण असा, दिल्लीक आपल्याला नाश्ता काय गावलो त्याला काही मेन स्टेशन म्हणजे डेंजरच होतो. आणि ह्याच्या पॅन्ट्रीतला दुपारचं जेवण जेवलं तर रात्री पोटाची वाट लागते. होय भात घालून तर कसं तरी सांबारा दिलेला आहे घालून. होय कच्च होतो. बघूया इकडे आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवर तर काय दिसत नाही. 7 वाजल्यात आणि 10 मिनिटाच्या हॉल्ट नंतर आपली ट्रेन वडोदरावरून आता निघाली असा. 10 मिनटं लेट असा आपली ट्रेन इकडे. 6:20ची वेळ होती, 6:30 वाजता इली आणि आता 10 मिनिटाच्या हॉल्ट नंतर आपण आता पुन्हा एकदा निघालो. 20 मिनटं लेट झाली, सॉरी. इकडे स्टेशनला तर काय खाऊ दिसत नाही. इकडे एक असा कॅटरिंगचा, तिकडे फूड वगैरे, पण या पुढच्या बाजूक राहला आम्ही. आमचो डबो ज्या ठिकाणी असा त्या ठिकाणी आमका कायच गावला नाही. आणि फळांची वगैरे पण दुकानं खय नाही दिसली, केळी वगैरे किंवा काहीतरी सफरचंद वगैरे. बाकी ती सगळे स्नॅक्सची दुकानं असत. कठीण आहे एवढा मोठा स्टेशन आणि फळांचं दुकानं नाही. इकडे पुढे पण काय दिसणार नाही. इकडे पण या छोटा मोठा नाश्त्याचं दुकानं दिसतातच. अख्ख्या प्लॅटफॉर्मवर खै दुकानं नाही जास्त. आता 1 नंबरवर प्लॅटफॉर्मवर नसतील असं वाटतं. बाकी तिकडच्या प्लॅटफॉर्मवर काय आयडिया नाही. चला वडोदरा जंक्शन क्रॉस. आता आपलं डायरेक्ट हॉल्ट असा तो 8 वाजता सुरत. सुरतमध्ये आपलं जेवण येत. ऑनलाईन आपण ऑर्डर केला असा. वडोदरा जंक्शन तर गुजरातमधला हे आपलं पहिलं स्टेशन आणि नंतर सुरत दुसरा स्टेशन. आणि सुरत नंतर डायरेक्ट आपली ट्रेन थांबतली ती वसई.
रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आपण पोचलो आहोत सुरतला. तर ऑन टाईम गाडी आपली चालली आहे फुल सुसाट. सुरत नंतर असा वसई. या ट्रेनला स्टॉप कमी असल्यामुळे फुल सुसाट गाडी येतात. आणि गुजरातमध्ये आज पहिल्यांदाच पाऊस पडला, अगदी विजेंचा कडकडाट वादळासहित. आता आपली ऑनलाईन डिलिव्हरी येऊची आहे पुढची. बघूया तो आता काय गावता तो. आपण ऑनलाईन व्हेज बिर्याणी मागवलेली कारण दुपारी आपल्याला व्यवस्थित जेवण मिळालं नव्हता ट्रेनमध्ये. तर इकडे तर दिसतात चांगला 2 आपले पॅकेट येलेले असतात. 190 रुपये पर, म्हणजे 200 रुपये. आपल्याला 400 रुपये काही पडली आहे बिर्याणी. सोबत आपल्याला काही हे मिळालं, स्पून आपण सांगितलेलं स्पेशली, आणि टिश्यू पेपर, त्याच्यानंतर सॉफ आणि आपल्याला दिल्याने आहे बडीशेप, आणि सोबत बघ सॅलड बघ किती दिल्याने आहे. पोट भरताला एवढा. खूप सॅलड आत दिलेला आपल्या. तर टेस्ट बघूया कशी आहे ती. आणि या लोणचा असा दिलेला. ठीक आहे, स्पून वगैरे चांगले आहेत. आणि अनबॉक्सिंग करूया. प्लास्टिक कंटेनरमधून आपल्याला दिल्याने आहे. कंटेनर तरी चांगलं दिसतं. कंटेनर तरी चांगलं दिसतं. लाईट येऊची नाही आता. पकडे दिसतात तर चांगली आहे. बघूया चौकशी आहे ती. चल सुरुवात करूया. करू ना सुरुवात. हां टेस्ट सांग ना कशी आहे करून. सांगते. ओके ना. क्वांटिटी पण चांगली आहे आणि टेस्टला पण चांगलं आहे. टेस्टला पण चांगली आहे. ठीक आहे. ट्रेन मधल्या पैसे दुपारी ही अशीच आम्ही व्हेज बिर्याणी सांगितलेली आणि आमका आमटी भात दिलेलं ना. हे घे. चला सुरुवात करूया ना. ओके चल. 10 वाजलेत आणि आपण एंट्री करतो महाराष्ट्र बाउंड्रीमध्ये. तर ही असा गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर. आपण GPS लावलेलो. आता पहिला स्टेशन असा बोर्डी. तर चला फायनली आपण सगळी राज्य फिरून महाराष्ट्र बाउंड्रीत गेलो. एक नंबर. सर्व्या महाराष्ट्रात दिलो आपण. फायनली पोहोचलो. हो जन्मभूमी आणि कर्मभूमी. कर्मभूमी तुझी गोवा असा. ओके. 11:30 वाजलेत आणि आपण इलो वसईमध्ये. तर फायनली आपण महाराष्ट्रात इलो. उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि फायनली महाराष्ट्र. तर आपण आपल्या एरियात इलो. मस्त वाटतं जरा. खूप सुंदर असं प्रवास झालो आतापर्यंत. आणि इकडे पाऊस पण एकदम भयंकर पडता. आपण कोचमध्येच जाऊया. तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तिकडे एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस दिली आहे आणि तिला पूर्ण नवीन सगळे LHB कोच असत. सकाळी 7 वाजता आपला प्रवास सुरू झालेलो आणि 11:30 वाजता आपण इलो वसईमध्ये. साधारण आपण 1350 किलोमीटर अंतर कव्हर केलं आणि त्यासाठी आपल्याला 17 तास लागले. पूर्ण सुपरफास्ट एक्सप्रेस असा. इथून आता डायरेक्ट असा पनवेल हॉल्ट, पनवेलनंतर रत्नागिरी आणि रत्नागिरीनंतर असा डायरेक्ट मडगाव, रत्नागिरी असा नंतर पेडणे असा. तर आपण रत्नागिरीत उतरणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मागणा कोणती कोकण कन्या किंवा तुतारी एक्सप्रेस जर असतात तर तिनं आपण कणकवली वगैरे जातलो. वसईवरून आपली ट्रेन आता निघाली असा बरोबर 11:30 वाजता आणि आतापर्यंत ऑन टाईम असा आपली ट्रेन. आता पनवेलनंतर बघूचा लागत की टाईम सेम ठेवतं की लेट होतं. शक्यतो लेटच होतं. क्रॉसिंग असलेली पण पावसाची कंडिशन पण बघूची लागत. पाऊस तर आपल्याकडे खूप पडता. आम्ही घराकडे फोन लावलेलो तर 2 दिवस जोरात असो पाऊस आपल्या सिंधुदुर्गात चालू असा. चला आता पुढचा आपला प्रवास कोकण रेल्वेवर. पण आता आपण पनवेलनंतर आराम करतलो आणि मग डायरेक्ट सकाळी तुमका रत्नागिरीत भेटूया. तर इकडे 8 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी लागलेली होती आपली आणि 7 नंबरला लागली या एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस. सकाळचे 6 वाजल्यात आणि आपण इलो कुक्षी स्टेशनला. तर जे मी वसई सोडल्यानंतर झोपलं आहे. पनवेल वगैरे सगळा क्रॉस झाला
आणि आता आपण सकाळी 6 वाजता येईल उक्षी. तर रत्नागिरीचा टाईम होतो 5:30. तर लेटच हा मग वाटतं, पाऊण तास लेट झाली आहे. तर आता ह्या कोणत्या ट्रेनचा क्रॉसिंग आहे काय कळत नाही. आणि अजून तसं आपल्याकडे आता पहाट होता आणि पाऊस पण खूपच पडता. तर आता खूप सुंदर असे आपल्या कोकण रेल्वेवरती रत्नागिरीच्या पुढे आपल्या मस्त असे व्ह्यू बघू मिळणार आहेत. बघूया आता इकडनं क्रॉसिंग कोणत्या ट्रेनसाठी थांबली आहे समोरनं. तर क्रॉसिंग असा रत्नागिरी दादर पॅसेंजरचा आणि जी पहाटे मकाटा 5:30 वाजता रत्नागिरीवरून निघता. तर त्या ट्रेनसाठी उक्षी स्टेशनला देखील खूप गर्दी असा, खूप पॅसेंजर असतात तिकडे आणि भर पावसात ते थांबले आहेत ट्रेनसाठी. आणि समोरून ट्रेन येतात ती दादर रत्नागिरी दादर पॅसेंजर. रत्नागिरी दिवा पॅसेंजर लिहिलेला, दादरपासून मकाटा कट केल्याने असताना दादर रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे. आणि सकाळीच गर्दी तशी नाही दिसत, सीट बाय सीट असतात माणसं. तर हे आता फक्त दिव्यापर्यंतच जाता, दादरपर्यंत जात नाही. पाऊस येता कमी होता, येता कमी होता. आणि पुढे असा आता रानपाट धबधबो. तर तो येतो राईट साईडला, म्हणजे तुम्ही रत्नागिरीत जाताना येता उजव्या बाजूक. खूप सुंदर असो आपल्या कोकण रेल्वेवरचा धबधबो असा रानपाट धबधबो. तर चला आता त्याचा व्ह्यू घेऊया आपण. तुमच्या मुंबई होय, मोठी झाली का तुमची मुंबई? होय रे, अकडे बघ. ट्रॅकवर पाणी भरलेलं असतं आणि त्याच्यातून आम्ही लोकल ट्रेन घेऊन जातो बिंदा. तू चालवतो की काय? होय, चालवते आणि माणसं ठेवलेली आहे. ओके, स्टेशनला येलो क्रॉसिंग असा आपल्या केरला संपर्क क्रांती आणि आपली असा गोवा संपर्क क्रांती. केरला संपर्क क्रांती तर मगाशी रत्नागिरीवरून निघालेली. तर आपल्या उक्षी आणि भोके दोन्ही स्टेशनला क्रॉसिंग लागला. कसली सुसाट जाता. रत्नागिरी स्टेशनला येलो आणि तुफानी असो पावसाक सुरुवात झालेली असा. काय फोटो काढ, फोटो सर्व काय सर्व नाही येतो. 7 वाजल्यात आणि आपण इलो रत्नागिरीमध्ये. तब्बल 1.5 तास लेट, तसं अर्धा तास लेट होती. पण नंतर पुढे उक्षी आणि भोकेक जवळपास पाऊण तास आणि अर्धा तास गाडी क्रॉसिंगसाठी थांबवल्यानी. आणि पावसाक देखील जोरात सुरुवात झालेली असा. सगळे पॅसेंजर भिजत येतात. पण या रेनकोट आणा तुझ्याकडे? होय, भिजा केला या कोकणात नाही मेल्या, गावा केलं. इकडे मस्त शेड असा आणि इकडे सगळे पॅसेंजर एकदम भिजत येतात. कठीण परिस्थिती आहे, कठीण कठीण. चला रत्नागिरी आता आपण स्किप करतो. इकडे काय क्रॉसिंग वगैरे काय लागला नाही. आता बघूया आता पुढे कोणत्या स्टेशनला आपल्या कोणत्या ट्रेनचं क्रॉसिंग लागतं. 3 ट्रेन येतात, मंगला एक्सप्रेस हा, नेत्रावती एक्सप्रेस हा. बॅकपॅकिंग आपली रेडी असा. आणि आता आपण खायच्या पण स्टेशनला ज्या ठिकाणी क्रॉसिंग लागत वैभववाडी टू सावंतवाडी, तर त्या ठिकाणी उतरतलो मी आणि पनो आणि सर्व जातलो पुढे. सर्व काय जातलं करमाळी ना, करमाळी. परत ज्या स्टेशनला चढलेलो त्या स्टेशनला उतरतलो आणि मी आणि पणो जाणारा कुडाळला आणि मी जातले देवगडला. तर बघूया आता आमचं मटको फिट लागता काय. मटको फिट लागलो तर मग चांगला, नाहीतर मग आमका पण पेडण्यात जाऊन परत रिटर्न येऊ खया.
राजापूर स्टेशनला येलो आणि क्रॉसिंग लागला आपल्या 2 ट्रेनचा क्रॉसिंग असा. इकडे असा मंगला एक्सप्रेसचा आणि त्याच्यानंतर एक कुठे मकाटा जबलपूर काहीतरी एक्सप्रेस असा. मंगला एक्सप्रेस क्रॉसिंग नंतर आता आपण पुन्हा एकदा निघालो राजापूरवरून आणि आता वाजल्यात 8:15. तर बघूया पुढचा क्रॉसिंग काही लागतात. ॲक्च्युली सिंधुदुर्गात काही पण जर क्रॉसिंग लागला ट्रेनचा तर आपण उतरणार आहोत त्या ठिकाणी. वा, आणि छोटा धबधबो राजापूर स्टेशनच्या थैसरतो. आणि इकडे अजून आता दिवा आणि मांडवीसाठीची गर्दी होईल. तोपर्यंत काय येणारे ट्रेन असतात आपल्या मागणार तुतारी कोकण कन्या पुढे चालतं आपल्या. पुन्हा एकदा क्रॉसिंग लागला आपल्या वैभववाडी. जबलपूर एक्सप्रेस येता वाटतं आणि इकडे लागली या मालगाडी. जबलपूर एक्सप्रेस क्रॉसिंग वाटतं. आपण ऑलमोस्ट आता 1.5 तास लेट चाललो. कोइंबतूर एक्सप्रेस आहे. कोइंबतूर विशार टू कोइंबतूर एक्सप्रेस. जबलपूर नाही, सॉरी. कणकवलीत म्हाका वाटतं ट्रेन थांबता. मस्तच काम झालं आमचा. येतो हॉल्ट नंतर डायरेक्ट पेडण्यात होतो. आमका गोव्यात जावचं लागला असता. आणि माझी जर्नी स्टार्ट झालेली कणकवलीतून, सर्वेची झालेली करमाळीमधून आणि पण्याची झालेली वसईमधून. तर पणो गावा गेलो. तर ओव्हरऑल खूप सुंदर असं प्रवास झालो. मस्त एक नंबर आहे ना रे. यात्रा आमची सक्सेसफुल झाली. बद्रीनाथ, त्याच्यानंतर तुंगनाथ आणि फायनली केदारनाथ. तर खूप मस्त. तर हे व्हिडिओ मी इकडे सेंड करतो. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढचं देखील प्रवास असतो व्हिडिओ असतले तर ते देखील नक्की बघा. ते कसे वाटले ते देखील कमेंट करून नक्की सांगा. चला, हर हर महादेव. कणकवलीत इलो फायनली. कशाक आम्ही जातो ना, रिक्षा असतले. कणकवलीत पोचलो आपण. चल सर्व्या. चला, होय भेटू परत पुढच्या प्रवासात. पुढचा प्रवास काय जगन्नाथपुरी. होय, नेक्स्ट डेस्टिनेशन काय. होय घरी जाऊया. चल सांगतोय मी. चला, भैयाजी स्माइल.